निदा खानला संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर एसआयटी कडून तिची चौकशी सुरू आहे। शनिवारी निदा खानला संबंधित कंपनीमध्ये घेऊन जात पंचनामा करण्यात आला। निदा खान सोबत तिच्या कुटुंबियांची देखील चौकशी करण्यात आली। तर दुसरीकडे निदा खानवरून संजय शिरसाटांनी एमआयएमवर गंभीर आरोप केले। पाहूयात। नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण। निदा खानचा स्पॉट पंचनामा। निदावरून शिरसाट, एमआयएम मध्ये आरोप प्रत्यारोप। नाशिक धर्मांतर प्रकरणात संशयित आरोपी निदा खानचा ऑन द स्पॉट पंचनामा करण्यात आला आहे। संबंधित कंपनीच्या कार्यालयात निदा खानला एसआयटीनं नेलं आणि त्या ठिकाणी तिची चौकशी करण्यात आली आहे। शनिवारी निदा खानसह तिचे आईवडील आणि मावशीची देखील एसआयटीनं चौकशी केली होती। हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर निदा खान अनेक दिवस फरार होती। मात्र शेवटी तिला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर एसआयटीनं तिची कसून चौकशी केली आहे। शनिवारी पोलिसांनी कंपनीमधील घटनास्थळ गाठलं। निदाला कंपनीत नेत स्पॉट पंचनामा केला। दुपारी तिला पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी निदाच्या कुटुंबाची देखील चौकशी केली। एकीकडे निदा खानची या प्रकरणात चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे निदावरून एमआयएम आणि संजय शिरसाट यांच्यात झुंपली आहे। निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांना सहआरोपी देखील करण्यात आलं। याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा एमआयएमवर निशाणा साधत जलील यांच्यावर गंभीर आरोप केला। तो इम्तियाज जलील ठाण्याला जाऊन भाषण करतो, तिची साईड घेतो। ती निदा खान ठाण्याहून निघते, संभाजीनगरला येते, ज्या घरामध्ये राहते ते घर त्या एका मतीन नावाच्या त्यांच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं निघतं। ते घर इलिगल आहे, त्याला कॉर्पोरेशनने आता नोटीस दिली। सोमवारी कदाचित ते घर पडेल। त्या पटेलचा अनेक व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आत्ता सध्याला। इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरून त्या पटेलने त्यांना राहायला घर दिलं होतं, ही माझी माहिती आहे। मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। निदाला आश्रय दिल्या प्रकरणात त्यांना सहआरोपी केलंय, तर आता संभाजीनगर महापालिकेनं मतीन पटेल यांना नोटीस पाठवली आहे। मतीन यांनी अतिक्रमण करून बांधलेल्या घरावर पालिका प्रशासन बुलडोझर चालवणार अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे। ती निदा खान ठाण्याहून निघते, संभाजीनगरला येते, ज्या घरामध्ये राहते ते घर त्या एका मतीन नावाच्या त्यांच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं निघतं। ते घर इलिगल आहे, त्याला कॉर्पोरेशनने आता नोटीस दिली। सोमवारी कदाचित ते घर पडेल। निदा खान बाबत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केलेल्या विधानानंतर संजय शिरसाटांनी त्यांचा समाचार घेतला। निदा खानची निर्दोष मुक्तता होईल असा दावा ओवैसींनी केला होता। त्यानंतर संजय शिरसाट यांनी ओवैसींना सुनावलंय। इंसाफ करेगा इंशाअल्लाह, और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। ये कोई केस उसके ऊपर लगने वाला, टिकने वाला नहीं है इंशाअल्लाह ताला। और ये सब एक मंसूबाबंद तरीक़े से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है। ओवैसी का हज्जत झालाय का? बॅरिस्टर आहे ना, त्याला एवढं तर कळायला पाहिजे की एखादे आरोपी आरोपपत्रामध्ये असेल त्याला सपोर्ट करणं हा तेवढाच मोठा गंभीर गुन्हा आहे। कायदा कळतो ना, बाबासाहेबांची घटना मानता ना तुम्ही? मी पोलिसाला विनंती करणार आहे, एवढ्या उघडपणे एखाद्या आरोपीला सपोर्ट करणाऱ्यांवर आतापर्यंत अटक का झाली नाही, हा माझा बेसिक प्रश्न आहे। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी देखील एमआयएमवर हल्लाबोल केलाय। एमआयएमची निदाबाबतची भूमिका म्हणजे बेशरमपणाचं लक्षण असल्याची टीका दरेकरांनी केली आहे। एमआयएमची भूमिका पाहता या प्रकरणाला त्यांचा पाठिंबा होता का असा सवालही दरेकरांनी केलाय। हीच एमआयएमची मस्ती मगरुरी जी आम्ही बोलतो की एका बाजूला अशा प्रकारची घटना घडल्यानंतर सावध पवित्र भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, पण गिर गया तो भी टांग ऊपर, चूक केल्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागे आहोत।
अशा प्रकारचं बोलणं म्हणजे बेशरमपणाचं आहे. याचा अर्थ याला MIMचा पाठिंबा होता का, MIMची काही धागेदोरे जुळत आहेत का, याचीसुद्धा आता सखोल चौकशी करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. नाशिक धर्मांतराच्या प्रकरणात निदा खान संशयित आहे. या प्रकरणात तिच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय. असं असतानाही MIMचा नगरसेवक तिला आश्रय देतो. MIMचे नेते तिची पाठराखण करतात. त्यामुळं संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाले. तर दुसरीकडे निदाची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळं तिच्या चौकशीतनं धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक.